प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणय दृश्य रेकॉर्ड करतात, आपल्या जोडीदाराला नग्न फोटोज पाठवतात। मात्र जेव्हा या प्रेमवीरांचा जोडप्यांचा प्रेमभंग होतो तेव्हा मात्र सुडाने पेटलेल्या या प्रेमवीरांकडूनच हाच व्हिडिओ फोटोचा गैरवापर केला जातोय। यातूनच जन्म घेतलाय रिव्हेंज पॉर्नने। रजत नागरी खामगावात सध्या असेच काही व्हिडिओ व्हायरल झालेत। आता हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलीस प्रशासन सायबर विभागाच्या मदतीने घेत आहे। प्रेमभंग झालेल्यांसोबत ना राहू शकलेल्या किंवा इतर कोणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणय दृश्य, एकमेकांना पाठवलेले नग्न फोटो, सोबतचे व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साईटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केली जातात। एकमेकांना बदनाम करण्यासाठी या अशा मार्गांचा अवलंब करणं याला सायबर क्राईमच्या भाषेत म्हणतात रिव्हेंज पॉर्न। रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्यानं सध्या प्रचंड धुमाकूळ घातलाय। बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून खामगाव पोलीस अशाचा शोध घेतोय। दरम्यान कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणं, व्हायरल करणं कायद्यानं गुन्हा आहे। खामगावात अशा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून या तक्रारीच्या अनुषंगानं सायबर विभागाची मदत घेतली जात आहे। लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे जेरबंद केले जातील असा इशारा खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिलाय। खामगाव शहरामध्ये बऱ्याचशा मोबाईलमध्ये एक पोर्नोग्राफिक कंटेंट असणारे वेगवेगळे व्हिडिओज, काही चित्र शेअर करत असल्याबाबतचे एक निनावी अर्ज खामगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलाच आहे। त्याच्याबाबत पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे। याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं कंटेंट वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत। असे काही लक्षातही आलेले आहेत। आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे। कारण प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं, मोबाईलमध्ये ठेवणं, बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा म्हणून ते गणलं गेलेलं आहे। आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं, आपण शेअर केलेलं आढळलं, त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्य आहे। आपल्या खामगावमध्ये असे बऱ्याच व्यक्तींकडच्या बाबतीत असं करताना दिसत आहेत। या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे।